अमरावती सायन्स कोर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीला 9 डिसेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली असून त्यांनी अनेक स्टॉलची पाहणी केली। या दरम्यान अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित असलेली कामे नागपूर अधिवेशन कालावधीत मार्गी लावू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। सायन्स कोर मैदान येथे आयोजित प्रदर्शनीला सुरुवात झाली असून ही प्रदर्शनी 11 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। याच ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली। यावेळी त्यांचे आयोजक वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार सह प्रदर्शनी आयोजक उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक स्टॉलची पाहणी केली। प्रत्येकाला घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे। माडाच्या माध्यमातून राज्यात अनेक प्रकल्प सुरू असून गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करून देण्यात येत आहे। जिल्ह्यात अनेक प्रलंबित समस्या आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी ते मार्गी लावू असे उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिपादन करून जिल्ह्यातील DPR संदर्भातील समस्या, घर व भाडे इमारतीवरील वाढीव दराने लावलेले कर या संदर्भात आढावा घेऊन ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आश्वस्त केले। अमरावतीचा विस्तार वेगाने होत असल्याने या ठिकाणी मूलभूत सुविधेबाबतच विमान सेवा असणे आवश्यक आहे। बेलोरा विमानतळ सुरू होण्यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावून नाईट लँडिंग व इतर सुविधा तयार करून विमान सेवा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले। त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की नागपूरला अधिवेशनाच्या निमित्तानं आलं असताना शनिवार रविवार मुंबई आणि तिकडच्या भागात न जाता विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा। आज मी नागपूर अमरावती जिल्ह्यात आहे, उद्या मी गडचिरोली जिल्ह्यात आहे। प्रश्न अनेक असतात। मी आज इथं एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यपाल महोदय महामहिम येणार आहेत। 2 वाजता तो कार्यक्रम आहे आणि त्याला मी येणारच होतो हे संजय खोडकेंना माहिती होतं। त्यांनी सांगितलं की व क्रीडा इथं एक चांगल्या पद्धतीनं आम्ही इथं स्टॉल उघडलेले, प्रदर्शन ठेवलेलं आहे ग्राहकाच्या करता पण वेगवेगळ्या घटकाकरता देखील। तर त्याला तुम्ही भेट द्या। मित्रांनो, मी राजकीय जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करतोय। मला कन्स्ट्रक्शनच्या संदर्भामध्ये मी त्याबद्दलचं शिक्षण घेतलेलं नाही, परंतु माझ्या हातनं गेल्या 30-32 वर्षामध्ये अनेक प्रकारची बांधकामं सरकारी असतील, कुठलीही म्हणून काम करत असताना जवळपास 1750 कोटी रुपयाचं वडाळ्याला GST भवनचं काम सुरू केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या। परवाच PK दासनी प्रेझेंटेशन दिलं। आपण आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला तुम्हाला माहिती असेल, सावित्रीबाई फुले हॉस्टेल आणि तिथं अजून काही एक जागा मोकळी होती आणि एक एज्युकेशनची होती। तो सगळा प्लॉट आम्ही एकत्र करतो आणि तिथं महाराष्ट्राला साजेसं अशा प्रकारचं मराठी भाषा भवन आणि सुंदरपैकी मुलींच्या करता जवळपास 400-500 मुलींचं हॉस्टेल हे त्या ठिकाणी बांधतोय। असंच आणि आताच्या काळामध्ये कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा शासनाचे विविध डिपार्टमेंट असतील, त्यांची इमारती ह्या चांगल्या असल्या पाहिजे। मी आता पुण्यात कामगार भवन, राज्याचं कामगार भवन, राज्याचं सहकार भवन, राज्याचं शालेय शिक्षण भवन, राज्याचं सारथीचं एक महत्त्वाचं कार्यालय, अशी अनेक प्रकारची कार्यालय ही त्या भागामध्ये मी कामं सुरू केलेली आहेत आणि कामं गतीनं चाललेली आहेत। शेवटी जुन्या इमारती त्याच्यात येणाऱ्या लोकांना पण अडचणी असतात, नीट सोय नसते। आता महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि महिलाही मोठ्या प्रमाणावर येतात, त्याच्यावर त्यांनाही स्वच्छतागृह लागतं, तिथं चांगल्या प्रकारचं व्हेंटिलेशन लागतं, बसण्याची व्यवस्था लागते, वेळेची बचत झाली पाहिजे। अशा सगळ्या गोष्टी आम्ही टप्प्याटप्प्याने करतोय। बहुतेक तालुक्यामध्ये, बहुतेक शहराच्या ठिकाणी प्रशासकीय इमारती, सेंट्रल बिल्डिंग हे पण करण्याचा आमच्या सगळ्यांचा मदत आहे। मी हे सगळं सांगताना माझी विनंती आहे की आता मी मधल्या काळामध्ये
या महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना घेऊन सहभागी झालेलो आहे. शेवटी राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाची विचारधारा जरी वेगळी असली तरी राज्याचा विकास झाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्व घटकाला वाटलं पाहिजे की हे सरकार माझ्याकरता पण काही निर्णय घेते, काम करते. मग शेतकरी असतील, तरुण तरुणी असतील किंवा इतर घटक, आदिवासी मागासवर्गीय सगळ्या समाजातला घटक असेल. आज इथं आल्यानंतर मी बघितले काही स्टॉल, बँकांचा रेट ऑफ इंटरेस्ट बऱ्यापैकी कमी झालेला आहे. घर घेण्याच्या करता त्याचाही फायदा ग्राहकांनी घ्यावा. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. आत्ता बोलत असताना मगाशी स्वतः निलेश ठाकरेंनी पण, प्रवीण पोट्यांनी पण, बाकीच्या पण माझ्या सहकाऱ्यांनी, संजय खोडके असतील, सुलभाताई असतील, इतरांनी पण सांगितलं की बाबा काही प्रश्न आहेत इथं. दुर्दैवाने अजून अंडरग्राऊंड ड्रेनेज आयुक्त सगळीकडे नाही ना, अजून सगळीकडे नाही आहे. खरं विभागाचं ठिकाण आहे. मी तर सारखं सांगत असतो अर्थमंत्री म्हणून, जवळपास 6 लाख कोटीचं बजेट या राज्य सरकारचं आहे. त्याच्यामध्ये एवढं मोठं बजेट असताना त्यात जिल्ह्याच्या ठिकाणी तर पाहिजे, पण विभागाच्या ठिकाणी पहिल्यांदा प्राधान्याने अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं पाहिजे. मी त्याच्या संदर्भात मला सुलभाताईंना सांगायचं आहे, प्रवीणजींना सांगायचं आहे, नागपूरला मला आठवण करा, तिथं मी नगरविकास आणि ह्या बाकीच्यांना बोलून तशा प्रकारच्या सूचना देईन. ते म्हणतील फायनान्सची आम्हाला जोड लागेल, त्याच्याबद्दल मी फायनान्सला काय सांगायचं सांगेन. कारण अंडरग्राऊंड ड्रेनेज त्या शहरामध्ये असल्याशिवाय स्ट्रॉंग वॉटरचं पाणी जाण्याच्या करता व्यवस्थितपणे व्यवस्था असल्याशिवाय, मगाशी पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचा प्रश्न इथं उपस्थित करण्यात आला. ज्या शहराचा विकास चांगला व्हावा तिथं व्यवस्थित पिण्याचं पाणी तिथल्या आया बहिणींना आणि सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये कुठंही अडचण येता कामा नये. आणि आत्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घर घर नल अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. कालच मी त्याचा आढावा घेत होतो राज्याच्या बद्दलचा, आणि त्याच्यात फायनान्स, पाणीपुरवठा सचिव, मंत्री असे सगळेजण आम्ही बसलेलो होतो. आणि त्याला मजिप्राचे अधिकारी होते, जिल्हा परिषदेचे ग्रामविकासचे सचिव होते, आणि त्याच्यातनं ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा, गुलाबराव पाटील आणि ह्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता मला स्वतःला आवड. त्याच्यामध्ये नुसतंच भाषणं करून जायचं नाही, तर त्याचा पाठपुरावा पण तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. इतर रेराच्याबद्दल पण काही प्रश्न हे आमच्या निलेश ठाकरेंनी सांगितले. त्याबद्दल मुंबईला एकदा या, माझ्या ऑफिसला विचारून डिकले त्यांना वेळ द्या, किंवा संजय खोडकेंच्या मार्फत जरी तुम्ही कळवलं तर मी तिथं बोलून घेईन. आणि मी अजय मेहतालाच तिथं बोलवतो. अजय मेहता रेराचे प्रमुख आहेत. काय तुमचे प्रश्न आहेत? कारण मुंबईचे प्रश्न रेराचे वेगळे, माझ्या पुणे पिंपरी चिंचवडचे वेगळे, माझं नागपूर असेल, अमरावती असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, तिथले वेगळे आहेत. कारण प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, प्रत्येक ठिकाणचे जागेचे प्रश्न आणि जागेच्या किमती ह्या वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यामुळं जी काही तुमची अडचण आलेली असेल, पण एक आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहील. जर पाठीमागं कुठल्या इथल्या बिल्डरनी किंवा कोणी काही गडबड केलेली असेल म्हणून काही गोष्टीची शिस्त लावली असेल तर मग त्याचं तुम्हाला ते सहन करावं लागेल. कारण एकदा धोरण ठरलं की तुमच्या व्यवसायातल्या सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. तिथं कुठं गडबड होता कामा नये. मगाशी बोलत असताना किंवा क्रीडाईनं पण मला निवेदन दिलेले समस्यांच्या बाबतीत मी तर आश्चर्यचकितच झालो की जर उद्याच्याला अजित पवारनी इथं एखादा फ्लॅट घेतला आणि तो सध्या इथं नाही आहे म्हणून त्याने भाड्याने दिला आणि त्याला 1 लाख रुपये भाडं असेल तर 56,000 रुपये मी महानगरपालिकेला भरायचे. म्हणजे हे तर पठाणी टॅक्स झाला. असा टॅक्स असा असावा की जो टॅक्स भरायला नागरिकांना पण समाधान वाटावं. आम्हालाही पाऊलच घेऊ नये, इन्व्हेस्टमेंटच करू नये. हे असं आयुक्त तुम्ही आता इथं काही महानगरपालिका नाही, होलसेल तुम्ही आहे, त्याच्या संदर्भात ह्याचं नीटपणे नाही तर मी एकदा तुम्हाला 2 तासाच्या अंतरावर मी सध्या तरी अधिवेशन संपेपर्यंत आहे
त्याच्यामध्ये तुमची पण काही बाजू असेल, मी नाही असं म्हणत नाही, त्याचाही अभ्यास करा आणि मी 2-4 दिवसात तुम्हाला तिथं बोलवतो आणि आपण चर्चा करू आणि चर्चेतनं काहीतरी एक मध्यम मार्ग, ज्याला आपण व्यवहारी मार्ग म्हणतो, तशा पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करू. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पण ते विषय घेऊन या. त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या जोडीला सुलभाताई आणि प्रवीण पण आहेत, त्यांनी पण त्या बाबतीमध्ये यावं. DPRचे तुमचे प्रश्न प्रलंबित आहे, त्याच्याकरता मी गगराणी CM सेक्रेटरी पूर्वी ते नगरविकासला होते, त्यांना आपण बोलू, असीम गुप्ताला बोलू, ज्यांच्याकडे असेल त्यांना बोलून हा DPRचा पण प्रश्न का प्रलंबित राहिलेला आहे ते पण मनपाने घर टॅक्स 200% वाढ केली. 200% काय चाललंय? आयुक्त पहिले कुठं होता तुम्ही? हे पण प्रश्न आला, जे प्रश्न तुमच्या अखत्यारीमध्ये सोडवण्यासारखे नसतील आणि वरिष्ठ पातळीवर ते सोडवलं गेले पाहिजे, त्याच्यामध्ये आपण त्याची चर्चा त्या बाबतीमध्ये करू. सब रजिस्टर ऑफिस पण ग्रामीण, तुमचा जो ग्रामीणचा एरिया वाढतोय, नागरीकरण वाढतंय आणि त्या एरियात पाहिजे ते पण आपण मार्ग त्याच्यामध्ये काढू. कारण उद्याच्याला सब रजिस्टर ऑफिस केलं तर गव्हर्नमेंटला टॅक्स, म्हणजे ग्राहकाला तिथं सोय होणार आहे आणि गव्हर्नमेंटचा टॅक्स व्यवस्थितपणे त्या ठिकाणी येणार आहे. उलट तसंच रेराच्या अडचणींबद्दल बोललो मी. थोडंसं बिल्डर लोकांना वाळूच्याबद्दल आता पुढच्या कॅबिनेटला किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटला राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री म्हणून विषय आणतायत. माझं देवराशी पण बोलणं झालं. ते ACS रेव्हेन्यू आहेत, जरा वाळूच्याबद्दलचे अनेक अडीअडचणी निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं बांधकामावर त्याचा मोठा परिणाम झालेला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण आता एन्व्हायरमेंटचा विचार आपण करतो, ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करतो, त्यावेळेस आपल्याला वाळूच्या ऐवजी क्रस्टँड वापरली पाहिजे. क्रीडाईचे प्रमुख सतीश मगर यांनी पहिली मगरपट्टा स्थिती 450 एकराची जी सुरू केलेली आहे ती पूर्णपणे क्रस्टँडमध्ये, प्लास्टर पण क्रस्टँडमध्ये. येऊन बघा काम कसं झालं. नांदेड सिटीचं 700-750 एकराचं काम चाललंय, 100% क्रस्टँडमध्ये चाललेलं आहे. त्याच्यामध्ये इतर पण ठिकाणी अजून त्यांचे टाउनशिप उभं करायचं काम चाललंय, ते तशाच पद्धतीने चाललंय. आपण पण आपल्या पुरता न विचार करता पुढच्या पिढीचा पण विचार केला पाहिजे. किती वाळूचा उपसा नदीतनं करावा आणि किती आपण पर्यावरणाशी त्या ठिकाणी अडचणी निर्माण कराव्या, त्यालाही काही मर्यादा आहे. पण तरी देखील वाळूच्या बद्दलचा एक 15 दिवसामध्ये थोडं बहुत तुम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल अशा पद्धतीचा निर्णय हा आम्ही घेतोय आणि त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रेव्हेन्यू मिनिस्टर आम्हा लोकांची सगळ्यांची चर्चा झालेली आहे. बेलोरो विमानतळाच्या बद्दल बरंच इथं सांगितलं. खरं तर सगळेच विभागाचे तर विमानतळ नाईट लँडिंग आणि सगळ्या सुविधा पाहिजेत. नाईट लँडिंगच्या करता का सतत वाढत आहे, त्याच्याहीबद्दल जर निधीची कुठली कमतरता असेल तर ती कमतरता दूर करण्याची जबाबदारी अर्थ खात्याचा मंत्री म्हणून माझी स्वतःची राहील. सुलभाताईंनी जे सांगितलं, मग आचारसंहिता लागेल, त्याच्या आत सगळ्यात सँक्शन देऊन त्याला कसं मार्ग काढता येईल